सुभाष, ए सुभाष, काय रे बोलत का नाहीयेस? नीना पण ना आई तुला तरी माहितीये का उठणं म्हणजे काय? हे अभि मला सतावू नकोस. नाहीतर आजींना नाव सांगेन मी तुझं. आजीनं काय आता? हो, शिष्य आहे मी त्यांची. त्यांच्याकडे स्पेशल ट्रेनिंग घेतलंय मी गावी जाऊन. कळलं ना? चुकलं, आता नाही बोलणार बस. अभि चल रे, उठणं लावायचं ना तुला. चल. जय, ये बाळा. तू वेडा आहे का? मग काय? अभि जय, चला रे, उठणं लावायला या. अभि काय बोलत? मेघना कुठे ग? अभ्यंग स्नान करत बसले असतील बाई, निवांत. खरंच लहान बहिणीना असतातच अशा. आमची रिया पण तशीच आहे. आशुदीकडून सगळे हट्ट पुरवून घ्यायची. हे बरोबर आहे ना आजी? चल. आजी, अभि कुठे? बाहेर गेलाय. अच्छा, मी आलेच जाऊन एका मिनिटात. शिट गॉड, अरे काय चाललंय चंदू तुझं? दिसत नाही का तुला? माझा ड्रेस खराब केलास तू. I will not spare you. अरे रे 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 रे. अभि असा उदास नको प्लीज. हे बघ, तू जर असा उदास राहिला तर आत्याच्या आठवणी, आई बाबा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. प्लीज. शमिका, जय आणि माझ्यातलं जे अंतर वाढत चाललंय ना, त्यानं उदास आहे मी. सगळं ठीक होईल. डोंट वरी. किती गुंतलंय हे, सोडवलं पाहिजे. चंदू, तू माझ्यापासून ना लांबच राहत जा. 10,000च्या लवंगी माळेसारखी आहे मी. तडतड तडतड पेटत जाईन ना आणि उभाच्या उभा जळून जाशील तू. जळून तर तू जातीयस. अरे मेघनाने 1-2 डझनभर आणले ते छोटे कंदील, पण छान दिसतात ना. अरे अभि, ही लाईटची माळ कशी वाटते सांग? अरे मस्त आहे, छान दिसते. हा, आणि हा जो मोठा कंदील जो आणलाय ना, हा मला आणि बाबांना खूप आवडतो. हे छोटे कंदील पण फार चांगले वाटतात. हा विपुल, जरा आते तोच काम आहे. म्हणजे मोठ्या झिरमिळ्या असलेला दिसायलाही छान दिसतो आणि आपला जरा पारंपरिक, नाही का? विपुल, जरा कात्री दे ना. अरे शमिका, जरा ती लक्ष्मीचे पावलं देतेस? पुढच्या वर्षी अशाच पावलांनी या घरात लक्ष्मी म्हणून येशील तू, अभिशी लग्न करून. काय झालं? खूप काही राहून गेलं.